हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गाजरचं सीझन आलं आणि आपण गाजरचा हलवा नाही केला तर नक्कीच असं होत नाही. त्यामुळे आणि जर पटकन होणारा असेल, न खिसण्याची झंझट, ना दूध ना मावा कशाचाही वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा गाजरचा हलवा करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. असा गाजरचा हलवा की जो पटकन तयार होतो आणि आपण पटकन खाऊ शकतो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर इथे स्वच्छ अशी गाजर घेतलेली आहे. धुवून घ्यायची गाजर घेताना. आता जी वरची साल आहे ती साल काढून घ्यायची. खूप जाड असे गाजर नाही आहेत, जेणेकरून जो आत पांढरा भाग असतो तो त्याच्यामध्ये नाहीच आहे. त्यामुळे अशी छान अशी आपण साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे साल काढून घ्यायची. आता नेहमीचा खिसून साल काढा, खिसा, मग तो करा. त्यापेक्षा जर अगदी शॉर्टकट मार्ग मिळाला आपल्याला गाजरचा हलवा खायचा असेल आणि पटकन करायचा असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही बघा. तर ह्या पद्धतीने आपण सगळे गाजरचे जे आहे ना ती साल काढून घ्यायची. आता साल ह्यासाठी आपण काढली की त्याला जी माती वगैरे असते ना ती पूर्णपणे निघते. जर धुवून निघाली नसेल तर व्यवस्थित ती सालामध्ये निघून जाते. आता जो मागचा आणि पुढचा भाग असतो ना तो कट करून घ्यायचा. तर सगळे आपण जे गाजर घेतले होते त्याचं सगळं साल आपण काढून घेतलं. आता जसं आपण भाजीला कट करतो किंवा नेहमी आपण खायला जसं सॅलेडमध्ये खायला जसं आपण कट करतो ना त्या प्रकारे छान असे बारीक बारीक असं कट करून घ्यायचं. हे बघा असं, म्हणजे जे आपण पुढे प्रोसेस करणार आहोत हे करण्यासाठी हे सोपं जातं. हे बघा ह्या प्रकारे मी सगळे गाजर कट करून घेते. तर याच प्रकारे इथे मी सगळे गाजर कट करून घेतले आहेत. खूप जाड नाही पण थोडे पातळही नाही पण मीडियम आकारामध्ये आपण मस्त असे कट करून घेतलेले आहेत. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये जितकं त्याच्यामध्ये बसेल, खूप जास्त प्रमाणात नाही पण थोडे थोडे असे मिक्सरचं भांडं भरून घ्यायचं. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी गाजर टाकलेली आहेत. खूप जास्त भरायचं नाही पण थोडं जसं त्याला फिरता येईल इतपत आपण हे भरून घ्यायचं. आणि एकदा भरलं की भांडं लावून उलट्या मोडवरती आपण हे फिरवून घेतलेलं आहे. उलट्या मोडवरती फिरवलं की ते खूप बारीक होत नाही आणि त्याचं असं खूप म्हणजे ग्रेव्ही टाईप हे होत नाही, पण व्यवस्थित पल्समध्ये मध्ये फिरवलं की तुम्ही बघू शकता अगदी जसं आपण खिसून घेतो गाजर त्या पद्धतीने आपल्याला हा म्हणजे व्यवस्थित तयार झालेला आहे. तर इथे आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, ज्यामध्ये मोठा 1 चमचा आपण तूप टाकलेला आहे. तूप छान मेल्ट झालं, वितळलं. तर इथे आपलं तूप वितळलेलं आहे. तर जो आपण खीस करून घेतला तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि हा खीस ना जोपर्यंत असा सुट्टा सुट्टा होत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचा. त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित असं तुपावरती परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त असा छान आपलं जे गाजर आहेत ना ते खूप छान असे लाल आहेत. त्यामुळे आणि व्यवस्थित असं सुट्टा सुट्टा आपला जो आपला खिसा आहे ना तो मस्त असं सुट्टा सुट्टा झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं मॉइश्चर जे आहे ना ह्यातलं बऱ्यापैकी खूप कमी झालेलं आहे. आणि आपण जेव्हा गाजर खिसून घेतो जो खीस आपण तुपावरती जितकं परतवतो ना तितकी त्याची चव अजून छान येते. आणि साखर टाकूया. आता साखर वितळली की त्याचं पाणी होतं आणि छान असं मस्त जे पाणी असतं ना त्यामध्ये हा खीस जो आहे जो हलवा आपला व्यवस्थित शिजला जातो. जिथे आपण दूध वापरतो ना तिथे आपण हे साखरच्या पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं शिजवून घेऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे. तर इथे मी काजू, बदाम, मनुके हे जे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आपण मस्त ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया.
तर इथे ना आपला तयार झाला गाजरचा हलवा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जी की आपण पटकन तयार करू शकतो. ना आपल्याला खिसत बसण्याचं झंझट आहे किंवा दूध नाही आहे, मावा नाही आहे, तर आपण पटकन तरीसुद्धा आपण हा गाजरचा हलवा करू शकतो. किंवा ज्याला दुधाचे पदार्थ आवडत नाही, जसं मावा किंवा दूध आवडत नाही, त्यासाठी हा परफेक्ट रेसिपी आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील हे बघायला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.